अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। 2025 रोजी आपण मनियाई शहरात आलेलो आहेत। या ठिकाणी अवैध धंदे जे वरील पोलीस आहे, वाहतूक शाखा आहे, त्या शासन पोलीस प्रशासनाच्या विरोधात आज एक धरणे आंदोलन या ठिकाणी केले जात आहे। नेमकं धरणे आंदोलन करण्याची वेळ हे प्रभू राम जन्मोत्सव समितीच्या कडे का आली आणि नेमकं करण्याचं कारण काय या संदर्भात प्रभू रामनवमी समितीचे आपले अध्यक्ष आहे रवी बेलुरकर साहेब, तुम्हाला आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि आज जे काही गोहत्या आहे व इतर अवैध धंदे चालू आहे त्या संदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं, त्याबद्दल काय सांगू इच्छिता? रामनवमी समिती नाममात्र आहे, अध्यक्ष म्हणून रवी बेलुरकरचं नाव आहे। कारण मला माहित आहे पोलीस प्रशासनाची सवय आणि आदत, एखादा जर गुन्हा झाला, एखादा जर कृत्य झालं असतं तर तात्काळ कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केले असते। म्हणून मी स्वतः ही जबाबदारी मी माझ्या अंगावरती घेतली। 11 तारखेला गो हत्या झाली, दोनही मुंडके रस्त्यावर गोमातेचे शीर्ष रस्त्यावरती सापडले। या वणीतील अनेकांना दुःख झालं, अनेकांना हिंदू धर्मांच्या सर्व लोकांच्या मनामध्ये एक दुःख निर्माण झालं आणि हे सगळं होत आहे पोलीस प्रशासनाच्या परवानगीने होत आहे। हे सगळं होत आहे हे हिच्या प्रशासनाला माहिती आहे। जेव्हा 200-300 गायींचे सांगाडे मिळतात तर ते काही एका दिवसाचा किस्सा नाही राहत, हे सगळं माहिती आहे। मी खोलामध्ये गेलो, मी अनेकांना भेटलो, हे सगळं बघत असताना बघितलं काय वणीतले धंदे असेल, गो संदर्भात असेल, मटक्या संदर्भात असेल, अनेक विषय हे सगळे पोलीस प्रशासनाच्या परवानगीने होत आहे असा माझा म्हणून या दोन्ही ठाणेदाराची बदली व्हावं आणि यांच्यावरती कारवाई व्हावं, आली वेळते यांना सस्पेंड करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांना मी एसडीओच्या माध्यमातून निवेदन पाठवलं। फक्त धरणे आंदोलन पुरतं थांबणार नाही आहे, इथे आज अनेक धन्यवाद मानतो। माझ्या वणीतील अनेक विविध संघटनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहे, पाठिंबा आहे। मी त्यांच्या भावना ठेवून भविष्यातील ह्या आंदोलन सातत्याने चालू ठेवील। जर कुठलीही कारवाई जर 2 दिवसात केली नाही तर पुढच्या 7 दिवसामध्ये मी प्रत्येक वेळेस यांना 7 दिवसाचा वेळ देत आहो। मी 27 डिसेंबरला प्रेस कॉन्फरन्स घेतली, 1 तारखेला मी 3 तारखेला साक्षरी अभियान चालू केलं, 3 तारखेनंतर पुन्हा 7 दिवस 9 ऑगस्टला मी 9 जानेवारीला मी SP ला निवेदन दिलं, त्याच्यानंतर पुन्हा 7 दिवस दिले, बरोबर 16 तारखेला माझे 7 दिवस होते आणि आज मी पुन्हा धरणे आंदोलन केलं। इथून पुन्हा मी 7 दिवस देईल। 7 दिवसात जर यांची बदली झाली नाही, यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या पोलीस प्रशासनाने कितीही केसेस माझ्यावरती लावले तर मी सहन करायला तयार आहे, म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं आहे। ठीक आहे, यांनी सांगितलं का जे आता जे आंदोलन केलं आहे, आंदोलन फक्त आता शांततेय प्रयोग केलेला आहे, पण याच्या पलीकडे 7 दिवसात जर 2 दिवसात जर कारवाई झाली नाही तर परत 7 दिवसाचा वेळ देऊन हे तीव्र आंदोलन करणं ज्याला पूर्ण जबाबदार हे पोलीस प्रशासन असणार आहेत। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।